आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता जो तुम्हाला वाटप होणार होता त्यासाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे। 30 एप्रिल पासून बँकांचे 4 नवीन नियम लागू होणार। बघा, आज बैठकीत निर्णय झालेला आहे। या बैठकीमध्ये हा निर्णय पार पडलेला आहे की लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता जो वाटप होणार आहे त्यासाठी बँकांनी 4 नियम लागू केलेले आहे। बँक खात्यात आता पैसे येणार नाही। बघा, सर्वात मोठी बातमी आली आहे की आता तुमच्या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना ज्या बँक पासबुकचं झेरॉक्स तुम्ही दिलेला आहे त्या बँकेमध्ये पैसे येणार नाही। बघा, सर्वात मोठी बातमी आहे, कारण बँकांनी 4 नवीन नियम लागू केलेले आहे। या 4 नियमांमुळे बँक खात्यात पैसे जमा होणार नाही। ज्या बहिणी या नियमांमध्ये बसतील त्याच बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होतात। तुम्हाला माहिती आहे, लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता जमा होतो तुमच्या बँक अकाउंटला डायरेक्ट पैसे येतात, ते डीबीटीच्या माध्यमातून पैसे येतात, डायरेक्ट बँक ट्रान्सफर असं तुमच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे येतात। तर आता तुमच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे येणार नाही। आता 30 एप्रिल पासून नियम लागू झालेले आहे, 4 नियम। आज बैठकीमध्ये हा निर्णय पार पडलेला आहे। ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसतील त्याच बहिणींच्या बँक अकाउंटला लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता जमा होईल। ज्या बहिणी या नियमांमध्ये बसणार नाही त्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे येणार नाही। आता आपण पाहूया कोणते हे 4 नियम आहे आणि बहिणींना बँकांनी 4 नियम लावलेले आहे। बँक खातेधारकांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला 10वा हप्ता भेटला नसेल तर तुम्ही हे 4 नियमांमध्ये कदाचित बसत नसाल, म्हणून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता अजूनही जमा झालेला नाही। आता तुम्हाला माहिती आहे, एप्रिलचा हप्ता तुम्हाला शेवटच्या आठवड्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आत्तापर्यंत जर तुमच्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला नसेल, तुम्ही या नियमांमध्ये बसत नसाल, म्हणून तुम्हाला तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटत नसेल। तर लवकरात लवकर जाणून घ्या की तुम्ही हे 4 नियमात कसं बसणार आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार का नाही, आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती मी घेऊन आलो आहे, म्हणून व्हिडिओला आत्ताच्या आता लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर आता आपण पाहूया की हे 4 नियम कोणते आहे आणि याचं पालन कसं करायचं। सर्वात प्रथम जो नियम आहे ते अशा प्रकारे शासनाने दिलेला आहे। ज्या बहिणींचं आधार कार्ड बँक खात्याचे व्यवस्थितपणे लिंक नसेल अशा बहिणींच्या खात्यात सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपये प्रमाणे हप्ता येणार नाही। सर्वात प्रथम जो नियम ठेवण्यात आलेला आहे, लाडकी बहीण योजनेच्या बँकांनी नियम ठेवण्यात आलेला आहे की ज्या बहिणींनी आधार कार्ड बँक खात्याचे व्यवस्थितपणे जॉईन केलेलं नसेल किंवा लिंक केलेलं नसेल तर अशा बहिणींच्या खात्यात 2100 रुपये प्रमाणे हप्ता येणार नाही। तुम्हाला माहिती आहे, लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता तुम्हाला आता जमा होतोय तो हप्ता तुम्हाला आता 2100 रुपये प्रमाणे येतोय। 10वा हप्ता तुम्हाला आता 2100 रुपये प्रमाणे मिळतोय। म्हणून हे बँकांनी नियम लावलेले आहे की ज्या बहिणींचा आधार कार्ड बँक खात्याचे लिंक नसेल, कुठल्याही प्रकारचं बँक असू द्या, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, तुम्हाला पूर्ण बँकांची लिस्ट पाठवतो कोणकोणत्या बँकांनी हे नियम लावलेले आहे। तुमचं जर अकाउंट या बँकेपैकी असेल तर तुम्ही या बँकेमध्ये असाल तर तुम्हाला हे 4 नियमांचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे। बँकेत जाऊन तुम्ही हे काम लवकरात लवकर करा, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे बँकेत जाऊन ते पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देतो। पण सर्वात प्रथम आपण पाहूया की हे 4 कागदपत्र कोणते आणि कोणाला हे 4 कागदपत्र जमा करावे लागतील आणि कोणासाठी हे नियम लागू केलेले आहे। तर सर्वांना जे 4 कागदपत्र जमा करावे लागतील, कारण जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा नवीन वर्षाचा अपडेट केला नसेल, आता फॉर्म तुम्हाला अपडेट होतोय तर तुम्हाला स्वतःहून अपडेट करायची काही गरज नाही। फक्त तुम्हाला हे 4 कागदपत्र जमा करून द्या, तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही। तुमच्या मिनी ब्रँचमध्ये तुम्ही जिथून फॉर्म भरला असेल त्यांच्याकडे किंवा अंगणवाडी सेविकांकडे हे 4 कागदपत्र आत्ताचे आत्ता जमा करून घ्या, तरच तुम्हाला पुढचे हप्ता मिळणार आहे। आणि 1500 वरनं आता ही स्कीम 2100 वर आलेली आहे, तर तुम्हाला 4200 रुपये कशामुळे
तो जो नियम लागू झाला आहे, नियम लागू झाल्यामुळे तुम्हाला 4200 रुपये देण्यात आलेले आहे. ठीक आहे, पटापट आपण पाहूया की 4 कागदपत्र कोणते आहे आणि कसं तुम्ही त्याला जमा करू शकता, आणि जर तुमच्याकडे 4 कागदपत्र अवेलेबल नसतील तर कसं तुम्ही मिळवू शकता, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल पूर्ण डिटेलवर तुम्हाला सांगतो. ठीक आहे, सर्वात प्रथम आपण पाहूया हे 4 कागदपत्र कोणते. आणि तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आतापर्यंत डिसेंबरचा हप्ता भेटला का, अजून डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही, आणि आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते भेटले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर पटापट आपण पाहूया की लाडकी बहीणसाठी हे 4 कागदपत्र कोणकोणते जोडायचे आणि कुठं जमा करायचे आणि कसं त्यांचा तुम्ही फॉर्म भरून उपलब्ध करून घेऊ शकता. तर पटापट तुम्हाला दाखवतोय 4 कागदपत्र कोणते. सर्वात पहिले लाडकी बहीण योजनेचे जे तुम्हाला आता पहिला कागदपत्र जमा करायचं आहे ते म्हणजे तुमचं इन्कम. कारण म्हणजे तुमचं इन्कम आता सर्वात मोठं प्रूफ म्हणून काम करणार आहे. कारण आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. बघा तुम्हाला माहिती आहे दरवर्ष इन्कम चेंज होत राहतं. या वर्षाचं 2024चा तुम्ही फॉर्म भरला आहे लाडक्या बहीण योजनेचा, पण आता 2025 चालू झालं आहे, म्हणून 2025चं तुमचं इन्कम असणे खूप गरजेचं आहे. जर तुमचं 2025चं इन्कम तुम्ही सरकारला जमा केलं नाही, या 4 कागदपत्रांपैकी हे पहिलं कागद सर्वात महत्त्वाचं असणार आहे. आणि 3 कागदपत्र पण महत्त्वाचे, पण सर्वात प्रथम तुम्हाला इन्कमचे प्रूफ द्यावंच लागणार, ते पण 2025चे. तुम्हाला माहिती आहे आता 2025 चालू झाला, आता यावरनं सरकारला एक मोठा आकडा समोर येणार आहे. भरपूर अशा महिला आहेत त्यांनी इन्कम कास्ट जोडलेलं नाही, पण आता याला सर्वप्रथम कंपल्सरी करण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला आता जानेवारीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला इन्कमचे प्रूफ जमा करावंच लागणार, तरच तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार आहे, ते पण 2025चे. जुनं इन्कम चालणार नाही. आणि तुमचं इन्कमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे. हे पण लक्षात घ्यायचं, तुम्ही इन्कम कार्डचं तुमचं जे उत्पन्न येतं ते 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला पुढचा हप्ता दिला जाईल, नाहीतर तुम्हाला पुढचा हप्ता दिला जाणार नाही. ठीक आहे, कारण बघा तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते चेक होणार आहे. आता ऑनलाईन तुम्ही जसंही ते अपलोड करणार तुमचं वार्षिक उत्पन्न चेक केलं जाईल, ते पण 2025 असणे गरजेचं आहे. ठीक आहे, हे पहिलं कागदपत्र तुमच्यासाठी. आता दुसरं कागदपत्र दाखवतो. दुसरं जे कागदपत्र असणार आहे, ठीक आहे, दुसरं जे कागदपत्र असणार आहे ते म्हणजे तुमचं पॅन कार्ड. ज्याचं कारण म्हणजे याचं कारण काय झालं तुम्हाला माहीत आहे की आता पॅन कार्ड 2.0 लॉन्च झालेला आहे. आता पॅन कार्ड द्यायची गरज का पडली, कारण तुम्हाला माहिती आहे आता पहिलं जे जुनं पॅन कार्ड होतं ते आता बंद झालेलं आहे आणि आता नवीन चालू झालेलं आहे पॅन कार्ड 2.0 नवीन लॉन्च झालेलं आहे. आता 3 का 4च महिने झाले याला, 3-4 महिन्यापूर्वी हे लॉन्च झालेलं आहे. तर हे पॅन कार्ड सुद्धा तुम्हाला जमा करायचं आहे. समजतंय कुठं जमा करायचं ते तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. हे पॅन कार्ड आणि पहिलं म्हणजे तुमचं इन्कमचं प्रूफ, असे 2 कागदपत्र जमा करायचे आहे. आणि आणखीन 2 कागदपत्र ते तुम्हाला पुढे सांगतो, पण हे 2 कागदपत्र तुम्हाला लवकरात लवकर जमा करायचं आहे. आणि हे कसं तुम्हाला पॅन कार्ड 2.0 भेटणार आहे ते ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळून जाणार आहे. ठीक आहे, ते कसं तुम्ही मिळवू शकता त्यावर पण मी डिटेलवर व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तुम्हाला या चॅनलवर भेटून जाईल. ठीक आहे, आता बघा याचं काय झालं की हे पॅन कार्ड का जमा करावं लागतंय, तुम्हाला हे पॅन कार्ड जमा करावं लागणार आहे. हे पण तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडेच द्यायचं आहे. समजतंय का? 4 कागदपत्रांपैकी तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे इन्कमचं प्रूफ आणि दुसरं म्हणजे पॅन कार्ड 2.0 जे लॉन्च झालंय ते, हे 2 कागदपत्रांचे झेरॉक्स अंगणवाडी सेविकांकडे द्यायचं आहे. ठीक आहे, आता तिसरं तुम्हाला कागदपत्र दाखवतो. तिसरं कुठलं कागद असणार आहे बघा इथं पाहू शकता तुम्ही. तिसरं जे कागदपत्र असणार आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्डचं, म्हणजे तुमचं रेशन कार्ड, कारण आता रेशन कार्ड सुद्धा डिजिटल झालं आहे. बघा भरपूर जो गोंधळ होतो या रेशन कार्डमुळेच होतोय. भरपूर अशा फॅमिली आहेत ज्यांनी सेपरेट रेशन कार्ड करून घेतलेलं आहे. तर सेपरेट रेशन कार्ड केल्यामुळे म्हणजे अशा वेगवेगळ्या फॉर्म भरताना त्यांनी काय केलं आहे की एक सेपरेट रेशन कार्ड केल्यामुळे त्यांनी 10 फॉर्म सुद्धा भरून दिले. ठीक आहे, यामुळेच 15 फॉर्म सुद्धा भरले. लाडक्या बहिणींचा एक व्यक्तीच्या नावावर 10 फॉर्म, 15 फॉर्म, 4 फॉर्म भरले, 5 फॉर्म भरले, असं काही आपल्याला दिसून येतंय. म्हणून आता रेशन कार्ड सुद्धा बघा इथं काय माहिती आली आहे
आता रेशन कार्ड सुद्धा डिजिटल झालेलं आहे बघा. ऑलरेडी तुम्हाला माहीत असेल, कदाचित जर तुम्हाला माहीत नसेल तर ही नवीन जी योजना येते हे सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगत असतो, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घेणं खूप महत्त्वाचं असतं. इथं पाहू शकता तुम्ही एक लाल बटन दिसतोय सबस्क्राईबचा, तो बटन दाबून ठेवा. कारण की जेव्हा रेशन कार्ड डिजिटल झालं तेव्हा ऑलरेडी मी तुम्हाला सांगून दिलं होतं की रेशन कार्ड डिजिटल होणार आहे, कसं करता येईल ते पण सांगितलंय. ठीक आहे. आता डिजिटल जे रेशन कार्ड तुमचं झालेलं आहे ते रेशन कार्डचं झेरॉक्स तुम्हाला द्यायचं आहे त्या लाडकी बहीण योजनेचा अंगणवाडी सेविकांकडे. ठीक आहे. तुमचं रेशन कार्डवर किती महिलांचं नाव आहे, म्हणजे याचं मेन कारण काय, रेशन कार्डचं डिजिटलच का मागताय, कारण त्यावर तुमचं किती महिलांचे नावं आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला आता जे नवीन रेशन कार्ड आले आहे ते जमा करायचं आहे बघा. म्हणजे एका व्यक्तीने एक महिलाने लाडकी बहीणसाठी एकाच महिलाने लाभ घेतला पाहिजे, त्यासाठी डिजिटल झालेला आहे. आणि डिजिटल झाल्यामुळे सर्वांना म्हणजे आता काही गोंधळ होणार नाही, सर्व काही ऑनलाईनच दिसणार आहे. म्हणून तुम्हाला आता रेशन कार्ड जे ऑनलाईन डिजिटल बनलंय तेच तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे. आता शेवटचं जे राहिलं आहे कागदपत्र ते पाहण्यापूर्वी आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. तुमच्यासाठी खूप मोठमोठे अपडेट घेऊन येत असतो. शेवटचं कागदपत्र पाहू शकता तुम्ही आता, ते म्हणजे चौथं कागदपत्र जे, ठीक आहे, चौथं कागदपत्र जे आहे ते म्हणजे तुमचं घरचं लाईट बिल. बघा तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलंय की लाईट बिलची गरज का पडते, जिथं पण सरकारी कुठली स्कीम असू द्या त्यामध्ये लाईट बिलची गरज कंपल्सरी असते. आता लाईट बिल त्यांनी का आणलं, या 4 नियमांमध्ये लाईट बिलचं काय गरज पडली तर पाहू शकता, कारण गेल्या काही दिवसांपासून अशा भरपूर घटना समोर आलेल्या आहेत की ज्यामध्ये एक व्यक्तीने 50 फॉर्म भरलेले आहेत वेगवेगळ्या नावाने. बघा म्हणजे एका व्यक्तीच्या नावावर वेगवेगळ्या 50 फॉर्म त्यांनी भरलेले आहेत. म्हणून लाईट बिल जर तुम्ही त्याला जोडलं तर असं एकच फॉर्म भरता येईल, अशा अनेक फॉर्म भरता येणार नाही लाडक्या बहिणींचं. आणि जर कोणी भरलेलं असेल लाईट बिल, जर त्यांनी जॉईन करायचं सांगितलंय, म्हणून त्या व्यक्तीला म्हणजे त्यांचं ऑटोमॅटिकली जे नाव असेल ते कट होऊन जाईल आणि खरोखर जी महिलांना लाभ मिळायला पाहिजे त्यांना त्यांचा लाभ मिळेल. म्हणून लाईट बिलची अट त्यांनी घातलेली आहे. सर्वात मोठी अपडेट आहे आताची. लाईट बिल त्यांनी का दिलंय की एकच व्यक्ती लाईट बिलवर फॉर्म भरू शकते एका कुटुंबात, समजतंय का, एका कुटुंबात 1 किंवा 2 व्यक्ती याचा फॉर्म भरू शकता, पण त्यांचं नाव रेशन कार्डमध्ये असणे गरजेचं आहे. ठीक आहे. आता लाईट बिल का दिलं की एका व्यक्तीच्या नावावर लाईट बिल येतं, म्हणजे घरचा मुखिया जो असतो ना त्याच्या नावावर लाईट बिल येतं. त्या लाईट बिलच्या माध्यमातून त्यांना कळून जाईल की कोणाच्या घरात किती व्यक्ती आहेत, ते सर्व काही त्यांना लाईट बिलच्या माध्यमातून समजून जातं. म्हणून त्यांनी ऑनलाईन अपलोड करताना लाईट बिलचं झेरॉक्स सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. असं हे 4 कागदपत्र सरकारकडे जमा करायचं आहे. ते कसं करणार तुम्ही, अंगणवाडीच्या सेविकांकडे ते तुम्हाला झेरॉक्स करून द्यायचं आहे आणि बस. तुमचं फॉर्म वगैरे काही भरायची गरज नाही, ते ऑलरेडी अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म वगैरे दिलेले आहेत. फक्त तुम्हाला हे 4 कागदपत्र जमा करायचे. जसंही तुम्ही हे 4 कागदपत्र जमा केले तुमचा फॉर्म ऑटोमॅटिकली सबमिट होऊन जाईल आणि तुम्हाला जानेवारीचा हप्ता लगेच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. ठीक आहे. लवकरात लवकर तुम्ही हे 4 कागदपत्र जमा करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असं नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो, म्हणून व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.